उत्साह तर खूप आहे. स्वातंत्र्य दिनाविषयी सर्वांच्या मनामध्ये खूप खूप अभिमान आहे आणि कालही आम्ही तिरंगा रॅली खूप भव्य केली छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप उत्साह आहे. खूप तरुण लोक आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत आई वडिलांबरोबर. खूप छान उत्साह आहे. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात ज्या 7 तलाठ्यांना नियुक्त देण्याचे आदेश देण्यात आले आयुक्तालयाकडून, काय सांगाल? आता मी मागेही सांगितलं होतं याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि योग्य न्याय दिला जाईल. कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा दावा केला जातो की जे पैसे परत करतील त्यांना नियुक्त देतात, म्हणजे असे असे दावे मी ऐकले नाही. तुम्ही कुठून ऐकले त्याचे सूत्र मला सांगावे, मी चौकशी करेन. जिल्हाधिकारी कार्यालयात आदेश आले मॅडम त्यांना नियुक्त देण्याबाबतचे. हिंदू महासभेने मागणी केली होती, त्यावर आता काय भूमिका घेणार? काय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजित कुरुचे यांनी मागणी केली होती जालन्यात जनकपूर करा. मी याच्यावर कोणी भूमिका घेऊ शकत नाही. मी पालकमंत्री आहे. जालन्याचं जेही नाव होईल त्याचे मी पालकमंत्री. 29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की अंतर्वाली सराटीत यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. मंत्री म्हणून आपण जाणार तिथे त्यांना जाईल ना नक्की. पालकमंत्री आपण जाणार.